In this class, we'll see the cryptography techniques. Before that, cryptography techniques, there is one point remain, that is steganography. Steganography is nothing but hiding a message into the picture. So, or picture can be hide into the picture. So that is called as steganography. So hiding some text, some document into the picture file. So that is steganography. Now in this class we are going to study this cryptography techniques. So there are two different cryptography techniques, symmetric and asymmetric key. So here we'll start this symmetric and asymmetric. So two different types of cryptography techniques. What is symmetric key cryptography? Symmetric key cryptography is a cryptography that is used the same key. एकच की ही वापरल्या जाते एन्क्रिप्शन करण्यासाठी आणि डिक्रिप्शन करण्यासाठी. जसं आता आपण रूम मध्ये दोन व्यक्ती असतील आणि एक व्यक्ती आधी गेलेला असेल, त्याच्याकडे त्याची की असेल त्या लॉकची, आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा जायचं असेल तर तो लॉक उचलतो, त्याला लॉक करतो आणि तो निघून जातो. मग दुसरा व्यक्ती जो आहे पार्टनर, तो परत येतो, त्याच्याकडे की असेल तो ती वापरतो. पहा आता याच्यामध्ये दोन्ही की सारख्याच असतात, तर आपण त्याला म्हणतो सेम की. ठीक आहे, दॅट इज सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी. सिमेट्रिकचा अर्थ सेम. सो सेम की इज युज्ड फॉर बोथ इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन ऑफ मेसेज. इथे लॉक म्हणजेच काय, अल्गोरिथम, आणि की म्हणजे एक सिंपलसा कोड असेल इन द सॉफ्टवेअर, दॅट इज अ की इन अ सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. मग आता असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी म्हणजे काय? असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी it uses two different types of keys. One key is used for encryption and another key is used for decryption. तर याच्यामध्ये जर मी सेंडर असेल तर माझ्याकडे दोन की असतील. मी जर असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी वापरत असेल तर माझ्याकडे दोन कीज असतील. मी एका कीने एन्क्रिप्ट करेल मेसेजला आणि दुसऱ्या कीने एखाद्या दुसऱ्याचा मेसेज मला आला असेल जो सायफर टेक्स्ट असेल, मला त्याला डिक्रिप्ट करायचं आहे. ॲट दॅट टाइम आय कॅन यूज माय अनदर की. ठीक आहे, किंवा माझाच जो मेसेज आहे तो डिक्रिप्ट करायचा असेल मला, तर मी माझ्या कीने सुद्धा त्याच कीने सुद्धा मी डिक्रिप्ट करू शकतो, दुसऱ्याचा मेसेज सुद्धा आणि माझा सुद्धा मेसेज. सो दॅट इज असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी. म्हणजे दोन वेगवेगळ्या कीज इथे आपण वापरतो. आणि सिमेट्रिक मध्ये सेम टाईप ऑफ की, मला एकच की असेल माझ्याकडे, तीच की मी इन्क्रिप्शनसाठी वापरेल, तीच की मी डिक्रिप्शनसाठी वापरेल. चला तर मग आपण सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी बद्दल थोडंसं पाहू. त्याच्यापूर्वी सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी पाहण्यापूर्वी एक सिंपलचं स्टोरी आहे की दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी, आणि एकाच सिटीमध्ये काही किलोमीटर काही माइल्स या अंतरावर दोघेही राहतात आणि दोघेही काही कारणास्तव हे एकमेकांना भेटू नाही शकत. पण ए ला एक कॉन्फिडेन्शियल लेटर पाठवायचं आहे बी साठी, कॉन्फिडेन्शियल, हायली कॉन्फिडेन्शियल लेटर. मग आपण हे पाठवणार कसं? हाऊ विल यू टॅकल धिस प्रॉब्लेम? हाऊ डू यू टॅकल धिस प्रॉब्लेम? ह्या प्रॉब्लेमला टॅकल कसं करणार? आपल्याला इंटरनेट आहे हे माहिती नाही, हे कन्सिडर करून हे आपल्याला करायचं नाही. तर कोणीतरी म्हणेल की आपण ईमेल करून टाकू तो लेटर. नाही, आपल्याला ईमेल नाही करायचं. ठीक आहे, मग काय करणार आपण काय करणार, एक लेटर टाईप करणार. म्हणजे तो व्यक्ती, ए व्यक्ती काय लेटर टाईप करणार, त्याला एनव्हलप मध्ये सील करणार आणि तो हँडओव्हर करणार पोस्टल नेटवर्कला, आणि पोस्टल नेटवर्क मग तो एनव्हलप घेऊन त्या रेसिपेंटला तो देणार, म्हणजे बी ला तो देणार. आपण रिलॅक्स होऊन जाऊ. ठीक आहे, आपण काय केलं, आपण लेटर टाईप केला, लेटरला एनव्हलप मध्ये टाकलं आणि पोस्टल नेटवर्ककडे देऊन टाकला आणि आपण रिलॅक्स झालो. पण इथं प्रॉब्लेम हा आहे की पोस्टल नेटवर्क जर फेल्युअर झाला किंवा तिथे कॉन्फिडेन्शियलिटी जर गेली किंवा आपण कॉम्प्रोमाइज झाली किंवा आपण म्हणू की काही असा इन्सिडन्स झाला की तो एनव्हलप त्या बी ला मिळाला नाही, होऊ शकते असं आहे ना. तर हे आपण याच्यावर पूर्ण वी कॅनॉट रिलाय ऑन दिस मेथड. So we'll go to another method. So another option is there
that we have to send or hand over this particular envelope on another in another person's hand, and that person can take that letter and hand over to person B. म्हणजेच काय की ए पर्सन काय करेल, हा अजून एका दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला तो पकडेल, त्याला तो एनव्हलप देईल आणि त्याला तो घेऊन जायला सांगेल. पण आपण याच्यावर विश्वास ठेवू, याच्यावर आपण रिलाय करू शकतो का? कॉन्फिडेन्शियलिटी तिथे कॉम्प्रोमाइज झाली नाही पाहिजे. तिथे CIA असा कुठलाही त्याच्यावर अटॅक झाला नाही पाहिजे. म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी ह्या तिन्ही गोष्टी तिथे इंटॅक्ट राहिल्या पाहिजेत. तर आपण इथे थर्ड जो पर्सन आहे इथे त्याच्यावर आपण रिलाय करू शकतो का? त्याला जर वाटलं की नाही मला याच्या पाहायचं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मग सो कॉन्फिडेन्शियलिटी कॉम्प्रोमाइज किंवा त्यांनी तो चेंज केला मॅटर त्यातला, तरी सुद्धा हा प्रॉब्लेम आहेच. मग आपण काय करू, तिसरा ऑप्शन घेऊ. ए नाउ पुट्स द एनव्हलप इनसाइड अ बॉक्स, सील इट विथ हायली सिक्युअर लॉक अँड सेंड इट टू बी. मग तो आपण बी ला पाठवणार एनव्हलप एका बॉक्समध्ये, बॉक्सला लॉक करणार आपण आणि ते पाठवून देणार म्हणजे त्या व्यक्तीकडे देऊन टाकणार आणि तो घेऊन जाईल. मग सोबत काय लागेल त्याला, ज्या कीने आपण त्याला लॉक केलेलं आहे ती तर की त्याला लागेल, त्याच्याकडे नाही आहे ती की. मग ती जो व्यक्ती घेऊन चालला त्याच्याजवळ ते की द्यायची, मग ते लावायचंच काय, उपयोग काय त्या लावण्याचा, त्या लॉक लावण्याचा उपयोग काय मग. तर ते हे सुद्धा ही मेथड सुद्धा इथे फेल होते किंवा आपण त्याला रिलाय नाही करू शकत. तर इथे तुम्ही पोस्टने पाठवा किंवा हँड डिलिव्हरी करा, काही करा, तिथे लॉक आणि की, लॉक आपण केलेला बॉक्स सोबत की सुद्धा त्याला द्यावी लागते. तर की जर सोबत असेल तर मग तिथे कॉन्फिडेन्शियलिटी ही कॉम्प्रोमाइज होईलच, याच्यात काही दुमत नाही आहे. म्हणून आपण हे हा ऑप्शन सुद्धा आपण इथे रिजेक्ट करू शकतो. मग आता आपण काय पाहिलं आतापर्यंत, सेंडर अँड रिसिव्हर यू विल यूज द सेम की टू लॉक अँड अनलॉक, दॅट इज फॉर एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन करण्यासाठी सेम की इथे आपण वापरतो. कशामध्ये? सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये. मग सेंडर एंडला की ट्रान्सफॉर्म द प्लेन टेक्स्ट मेसेज इनटू सायफर टेक्स्ट फॉर्म. सेंडर काय करतो, त्या प्लेन टेक्स्टला सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो आणि रिसिव्हर काय करतो, त्या सायफर टेक्स्टला युजिंग द सेम की इट विल डिक्रिप्ट दॅट मेसेज दॅट इज सायफर टेक्स्ट इनटू प्लेन टेक्स्ट. आणि नाही नंतर काय आपण याला म्हणू शकतो, ह्या पर्टिक्युलर सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीला सिक्रेट की किंवा प्रायव्हेट की क्रिप्टोग्राफी. ह्याला 3 नावं आहेत पहा आता, सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी, सिक्रेट की क्रिप्टोग्राफी आणि प्रायव्हेट की क्रिप्टोग्राफी. बोथ द पार्टीज मस्ट, आता याच्यामध्ये हे खूपच महत्वाचं आहे की दोन्ही पार्टीज ह्या त्या पर्टिक्युलर कीवर ॲग्री झाले पाहिजे की आपण ही प्रकारची की वापरायची, सेम टाईपची की वापरायची. सो दॅट शुड बी ॲग्रीमेंट बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर बिफोर स्टार्टिंग द ट्रान्समिशन अँड नो बडी एल्स शुड नो अबाउट इट. तिसऱ्या व्यक्तीला याची माहिती असायला नको, अदरवाईज तो सुद्धा ती की घेऊन टाकेल. की म्हणजे इथे फिजिकल की राहणार नाही, इथे कोड आहे. की म्हणजे काय, कोड, आणि लॉक म्हणजे काय तर अल्गोरिदम. तर हा एक इथे इश्यू येतो. जर आपण ॲग्री नाही झालो त्या कीवर, सो इट इज नॉट पॉसिबल टू एनक्रिप्ट अँड डिक्रिप्ट. तर की ॲग्रीमेंट अल्गोरिदम पुढच्या आपण क्लासमध्ये आपण ते पाहणार आहोत. डेफी-हेलमॅन की एक्सचेंज अल्गोरिदम तुमच्या सिलेबसला ते नसेलही तरी सुद्धा आपण हे काय आहे, कसं होते ते, दोन्ही मेकॅनिझम कसं चालते किंवा दोन पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत कम्युनिकेशनमध्ये, तर दोन्ही पार्टीज ह्या कसे कम्युनिकेट करतात, त्याची की कशी ते एक्सचेंज करतात एकमेकांमध्ये, हे पाहणं आवश्यक आहे आपल्याला. ह्या सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफीमध्ये होते काय, एक सिंपल सी डायग्राम जर आपण विचार केला तर सेंडर ए काय करतो, प्लेन टेक्स्टला एन्क्रिप्ट करतो त्या एका कीने, त्याला सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो, नेटवर्कवर सेंड करतो. सायफर टेक्स्ट मिळतो कोणाला, रिसिव्हरला. तो काय करतो, सेम की यूज करतो. जसं आता इथे ही की यूज केलेली आहे, इथे एक की यूज केलेली आहे. सेम की विल बी यूज टू डिक्रिप्ट. आता इथे पहा, इथे प्लेन टेक्स्ट टू
सायफर टेक्स्ट, आणि इथे सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट, की आणि लॉक सेम आहे दोन्हीकडे. सो ॲट द सेंडर्स एंड द की ट्रान्सफॉर्म द प्लेन टेक्स्ट मेसेज इनटू सायफर टेक्स्ट फॉर्म, and at the receiver's end the same key is used to decrypt the encrypted message. सेम की दोन्हीकडे वापरले जाते, म्हणून त्याला आपण सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी म्हणतो. तर यूज ऑफ सेपरेट लॉक अँड कीज पर कम्युनिकेशन पेअर. आता इथे असं नाही आहे की मी एकच की घेतली आणि मी एक कम्युनिकेशन करत आहे, माझं काम संपलं. नाही, मला दुसऱ्या पार्टी सोबत सुद्धा कम्युनिकेशन करायचं आहे. आमच्या त्या दोघांमध्ये सुद्धा अजून एक की लागेल, मला तिसरी पार्टी आहे त्याची पण एक की लागेल. झाले 3 माझ्याकडे, चौथी येईल आता त्याच्यामध्ये. तर माझ्याकडे किती कीज झाल्या? 4 नाही, जास्त होतात, 6 होतात, कारण की ती पार्टी सुद्धा दुसऱ्या 2 सोबत कम्युनिकेशन करेल ना. तर हे वाढत जाणार, म्हणजे माझ्याकडे कीचा साठा होईल इथे. सो दॅट इज अ डिसएडवांटेज ऑफ दिस सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी. आय हॅव टू मेंटेन अँड मॅनेज ऑल कीज, सिमेट्रिक कीज, कारण की जितके कम्युनिकेशन पार्टीज तितक्या कीज तिथे वाढत जातील. सो दॅट इज द वी कॅन से यूज ऑफ सेपरेट लॉक. तिथे सेपरेट लॉक सुद्धा लागेल आपल्याला आणि की सुद्धा लागेल. म्हणजे आपण एक लॉक आणि एक की पेअर म्हणू आपण. समजा 2 व्यक्ती आहेत, ए आणि बी. ह्या 2 व्यक्तीमध्ये किती कीज लागतील? 2 की लागतील. कोण? सिमेट्रिक कीज, पण 2 कीज लागतील. म्हणजे काय की एक ए कडे असेल, एक बी कडे असेल, म्हणजे एक की पेअर आणि एक लॉक लागेल आणि की पेअर लागेल. एक की असेल ए कडे, हे एक ए कडे असेल, एक बी कडे असेल. सेम टाईप ऑफ की, याच्यामध्ये बदल नाही. ही की जशी आहे तशीच ही की आहे, याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा डिफरन्स नाही आहे. मग आता ए हा सी सोबत जर का कम्युनिकेट करत असेल तर इथे सुद्धा एक की लागेल आणि एक पेअर लागेल. करेक्ट? म्हणजे ए कडे किती झाल्या कीज आता? 2. कोणती कोणती? ए आणि बी मधली एक की, ए आणि सी मधली दुसरी की, 2 कीज. बरोबर? व्हॅन ए वॉन्ट्स टू कम्युनिकेट विथ बी अँड सी, दिस बी अँड सी, वी नीड 2 लॉक अँड की पेअर. म्हणजे इथे पहा 2 लॉक अँड की पेअर, 2 की पेअर. म्हणजे आपण याला असं म्हणतो 2 लॉक अँड की पेअर. 2 लॉक, 2 की पेअर, 2 लॉक, 2 की पेअर. करेक्ट? when we need 1 lock and key pair per person with whom A wants to communicate. हे वाढत जाणार आहे. हे कीज जे आहेत, की पेअर आणि लॉक, हे वाढत जाणार जसे जसे पार्टीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत जातील. ए, बी आणि सी हे 3 आहे, त्याच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी. याच्यामध्ये ऍक्च्युली 3 लॉक पाहिजेत. कसे? ए आणि बी कम्युनिकेट करत आहे, सोबत ए आणि सी कम्युनिकेट करत आहे. आपण असं कुठेच नाही म्हटलं की बी आणि सी पण करत आहे म्हणून 2 लॉक. पण बी आणि सी जर करत असेल तर बी आणि सी हे पण इथे कम्युनिकेशन करत आहेत, तर त्या बी आणि सी मध्ये सुद्धा एक लॉक लागेल आणि एक की पेअर लागेल. म्हणजे झाले किती? 3 लॉक, 3 की पेअर. आपण त्याला म्हणतो 3 लॉक अँड की पेअर. ठीक आहे? तर इथे आपण नंबर ऑफ पार्टीज अँड करस्पॉन्डिंग नंबर ऑफ लॉक अँड की पेअर रिक्वायर्ड किती आहेत ते पाहू आपण. फॉर n पर्सन, नंबर ऑफ पर्सन्स, द नंबर ऑफ लॉक अँड की पेअर्स इज n into n minus 1/2. n म्हणजे काय? नंबर ऑफ पर्सन्स. आपण पाहिलं 2 पर्सन आहेत, ए आणि बी. याच्यामध्ये काय? 1 लॉक अँड की पेअर, म्हणजे 1 लॉक, 1 की पेअर. 3 आहेत, तिघही एकमेकांसोबत कम्युनिकेट करत आहेत असं कन्सिडर करून. ए आणि बी, बी आणि सी, ए आणि सी. सी आणि बी तर आहेच, सी आणि ए तर आहेच, बी आणि ए तर आहेच. तिथे उलटे सुद्धा केलं आपण तरी. तर तिथे किती लागतील आपल्याला? 3 लॉक आणि 3 की पेअर लागेल. तर आपण त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो? अ लॉक अँड की पेअर, 3 लॉक अँड की पेअर. मग आता इथे जर का 4
असतील तर इथे 4 पर्सन जर इन्व्हॉल्ड असतील ह्या कम्युनिकेशन मध्ये तर त्यावेळेस आपल्याला 6 लॉक आणि 6 की पेअर आवश्यक आहेत. 6 into 5/2 किती होतात? 4 into 3/2 ते 4 पर्सन आहे ना. 4 into 3/2 किती होतात? 6. मग जर का 5 असतील व्यक्ती तर ऑब्विसली 5 तिथे टाका. 10 तुम्हाला लॉक लागतील आणि 10 की पेअर लागतील. आपण त्याला म्हणतो 10 लॉक अँड की पेअर. 10 लॉक अँड की पेअर. तर हे असं पूर्ण आपल्याला लॉक आणि की पेअर लागते जेव्हा आपण सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी आपण इथे यूज करतो. तर ह्या पद्धतीने आपण नंबर ऑफ कीज, नंबर ऑफ लॉक्स आपण इथे काउंट करतो. in next lecture we'll see how that lock and keys, not lock actually, keys are exchanged between the different parties, how they agree to use the same type of key in between the two different parties for the communication. Now I will stop here.